कोकण म्हटलं की आपल्याला तिकडच्या नारळाच्या बागा, हापूस आंबे, फणस, त्याचप्रकारे तिथले समुद्रकिनारे इत्यादी आठवतात. याच कोकणातल्या भूमीला परशुरामाची भूमी असेही संबोधले जाते. पण याच कोकणात अनेक देवींची जागृत देवस्थाने आहेत हेही आपल्याला माहिती आहे. अशा प्रत्येक देवस्थानांची काही ना काही कथा व त्यामागचा इतिहास हा असतोच असतो. नमस्कार, मी ओंकार गावडे आणि तुमचं ओंकारचे गजल या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आपण आज जाणून घेणार आहोत सातेरी म्हणजेच कोकणाच्या भूमीत वारुळात विराजमान असलेली सातेरी देवी याची कथा. तुम्ही कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भटकंती करीत असाल आणि एखाद्या मंदिरामध्ये जर वारुळ दिसत असेल तर आश्चर्यचकित होऊ नका. ती वारुळे निस्तीच वारुळे नसून मंदिराचाच अविभाज्य भाग म्हणजेच देवी आहे. देवींचे वास्तव्य त्या वारुळात आहे. कोकणात वारुळ आणि सातेरी देवस्थान असे समीकरण दिसून येते. सातेरी देवी ही नागकन्या असल्याने कोकणात सातेरी देवीच्या मंदिरात मोठी वारुळे आढळतात. या वारुळ महिम्यावर एक टाकलेला प्रकाश ज्योत. काय आहे ती वारुळ आणि मंदिराच्या आतमध्ये कशी काय आहेत वारुळे, लोक त्या वारुळांची पूजा का करतात, त्याचा शोध या लेखाच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज घेणार आहोत. सिंधुदुर्गात तब्बल 79 मंदिरे ही सातेरी देवीने आढळली जातात. अशाच काही महत्त्वाच्या अप्राचीन आणि जागृत सातेरी देवींच्या मंदिराबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. वेंगुर्ला तालुक्यातील मापण गावची ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी म्हणजे शांतादुर्गा नावाने प्रसिद्ध आहे. देवी सातेरी ही नागकन्या असल्याने कोकणात सातेरी देवीच्या मंदिरात मोठी वारुळे आढळतात. सातेरी हा शब्द कन्नड सप्ततेरी शब्दावरून तयार झाला आहे. याचा अर्थ सप्त म्हणजे 7 आणि तेरी म्हणजे थर. असे म्हणतात की वारुळाला 7 थर असतात. सिंधुदुर्गात सातेरी देवीची एकूण 79 मंदिरे पाहायला मिळतात. ही शांतादुर्गा देवी वारुळातूनच प्रगट झालेली आहे असे जाणकार सांगतात. या वारुळाच्या बाजूला देवीची मातीची मूर्ती असून त्यावर कोणताही परिणाम होत नाही. देवीच्या मूर्तीची पाणी व अन्य कारणाने झीज झाल्यास वारुळाची माती दुधात काढून लावली जाते. देवीचा गाभारा लाकूड असून वारुळ त्याला टेकलेले आहे. तसेच देवीच्या मागे आरसा पाहायला मिळतो. त्याचे कारण असे की आपल्याला दिसणाऱ्या देवीच्या चेहऱ्याच्या मागे देवीचा पुढचा भाग हा आपण आरशात बघू शकतो. वारुळातील माती हे ग्रामस्थ औषधांप्रमाणे उपयुक्त मानतात. याचा वापर करून बरेच आजार दूर होतात अशी त्यांची श्रद्धा आहे. हे मंदिर म्हटले की वारुळ असतेच, पण या मंदिरातील मूर्तीची ही वारुळाच्या मातीपासून बनलेली आहे. त्यानंतर आपण पाहूया सातेरी देवीची कथा. ही देवी स्वयंपाकघरातून चुलीमधून प्रगट झाली असे सांगितले जाते. सातेरी देवी सिंधुदुर्गाच्या पावशी कुराड तालुक्यातील आहे. स्वयंभू मंदिरात सुमारे 20 फूट उंचीचे वारुळ पाहायला मिळते. या मंदिराच्या निर्मितीची कथा वैशिष्ट्यपूर्ण आहे. सातेरी देवीचे जिथे मंदिर आहे तिथे पूर्वी एक घर होतं. त्या घरामध्ये महाडेश्वर कुटुंब राहत होतं. त्यांच्या स्वयंपाकघराच्या चुलीत नेहमी वारुळ निर्माण व्हायचे. ते वारुळ पाडण्याचा नेहमी प्रयत्न करायचे. एकदा त्यांच्या चुलीत वारुळ निर्माण झाले व ते 20 ते 25 फूट वाढले. यावेळी मात्र चुलीतून हे वारुळ घरातल्या मंडळींना पाहता आले नाही. त्या रात्री सातेरी देवी त्यांना दृष्टांत दिला की मी या वारुळात माझा वास करत आहे. हे ऐकता त्यांना आनंद झाला आणि त्यांनी देवीची पूजा अर्चा करून तिची स्थापना केली. अशी आख्यायिका आहे की ही सुमारे 500 वर्षांपूर्वींची असावी असे म्हटले जाते. अशा प्रकारे ही कथा तुम्हाला कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि कमेंटमध्ये जय सातेरी देवी लिहायला विसरू नका. धन्यवाद.